शिर्डी येथे गावठी कट्टा बाळगणारा तरुण पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतला असून या तरुणाकडून एकूण 70,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये 14 फेब्रुवारी रोजी शिर्डी पोलीस ठाणे हद्दीमधील अग्निशस्त्र हत्यारे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम अमोल सिद्धार्थ दिवे राहणार शिर्डी हा गावठी कट्टा बाळगून विक्री करण्याच्या उद्देशानं हॉटेल राजेजवळ कनकुरी रोड येथे थांबलेला असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पथकानं सापळा रचून संशयित इसमास ताब्यात घेऊन नाव विचारलं असता त्यानं अमोल सिद्धार्थ दिवे राहणार गोवर्धन नगर शिर्डी असं सांगितलं। ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून 50,000 किमतीचा गावठी पिस्टल, 1,500चे जिवंत काडतुस, 20,000चा मोबाईल असं एकूण 70,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला। ताब्यातील आरोपीकडून अग्निशस्त्राबाबत विचारपूस केली असता त्यानं हे पिस्टल मुजम्मिल बागवान राहणार श्रीरामपूर याच्याकडून खरेदी करून विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली। नमूद आरोपी विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 158/2025 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलवर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे। येस्तान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी।